नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12वा. श्रोते मंडळी, आपण मागच्या भागामध्ये अध्याय 12व्याचे 100 ओव्या घेतल्या होत्या. आता या भागामध्ये आपल्याला 100च्या पुढच्या ओव्या घ्यायच्या आहे. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात बुद्धी लिहून पाठवा. चला तर मग आता वाचनाला सुरुवात करूया. अध्याय 12च्या आपल्या 100 ओव्या झाल्या होत्या, ते 100च्या पुढचे घ्यायचे आहेत. प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला. जनी चढविता सुळाला त्याचे पाणी जाहले. जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर. संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. देव तिची असती संत, संत तिची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्त्व नाही, ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्राकारणे. तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळे चाले ते येथ संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही गुरुराया, धाव घे या वटलेल्या वृक्षाठाई. पाणी आणि परणे कोमल लोकास म्हणे पितांबर. करा सद्गुरूंचा नामगजर. जय जय गजानन साधुवर शेगावच्या अवलिया. लोक अवघे गजर करीती, तो पालवी फुटली वृक्षाप्रती. जडनयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न, ते जे पडले आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपल्याला करणे. चिमटे घेऊन पाहती, तो निमाली स्वप्नभ्रांती. यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल. गारुड्याच्या खेळात वद्य होती सर्पसत्य. खापऱ्या असून दृष्टीप्रत त्याचे रुपये दिसती की. तोही भ्रम निमाला. तोडून पाहता प्रणाला. फांदी वाटे तत्काळ लचिक शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली. वळल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरी आहे महासंत. पहा पितांबरा विशी शंका न धरणे मानसी. चला घेऊन गावासी. हा त्यांचाच शिष्य असे. त्यांच्या योगे करून कधीतरी गजानन येतील कोंडोळी कारण. वासरासाठी गाय जैसी ते अवघ्यासी मानवले. पितांबरासी मिरवीत नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले, तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थाने आपला शिष्य डोमगावी पाठविला. कल्याण नामे करून भला. कल्याण करण्या जगाचे तैसेच केले गुरुवरे. श्री गजानने साजिरे. उदेले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावाचे. श्रोते, अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत. इतरांपेक्षा असंख्यात फळे येती त्याला. त्या पण पितांबराचे भजनी कोंडोलीला गाव लागला जाणी. जेथे जाईल हिरकणी, तेथे ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडलीत झाला साचा. आणि अंतही तयाचा ते ठाईच झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून. महाराज आपले मन काहू अस्थिर झाले. ते महाराज वदले लोकांना, आमचा कृष्ण पाटील गेला, जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण. राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करी माझी चाकरी. म्हणून मी या मठा तरी आता ना तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागली चित्ता. महाराजांचा विचार आता दिसतो इथून जाण्याचा. म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण. चला आपण धरून चरण महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला. मंडळी आली मठाला. श्रीपतराव, बंकटलाला, ताराचंद, मारुती मंडळीने धरले चरण. महाराज, आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा. शेगावात परी सोडण्या मनात ग्राम हे आणू नका. तेही महाराज वाणी निघाली. तुमच्या गावात आहे दुफळी. मला कोणाची जागा मुळी नको इथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी
चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत. सरकार यांच्या पित्यार्थ जागा ती देईल कशी? भूषण आपल्या साधूंचे सरकारास नाही साचे. बंकटलाला बोलला वाचे, ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला भरवसा तो आम्हाला. हे राज्य परक्याचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची. आहे तयारी आमुची ती तुम्हा द्यावयास. समर्थ केले भाषण काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजी कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी. हिचा मालक पांडुरंग व्यवहार दृष्ट मालक पण येथे राजा लागून त्याची नाही भूषण. तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करिता. पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी. त्याने एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे म्हणाला, तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला परी मी तुर्ता तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमचा मी पुरवीन हेत जागा आणि का देऊन या. तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमूद साचा. समर्थाच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरिपाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरवणे आहेत देवर आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जोगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. एका श्रोते सावचित निज कल्याण व्हावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ 12 अध्याय समाप्त.